आमची एंट्री करू नंतर कार्यक्रम झाला ना मग आपण बाळाची ओके उभं राहू का आयशा अनाउन्स कर आता बंदीची हॅलो हॅलो नमस्कार अँड गुड इव्हनिंग टू ऑल अवर एल्डर्स फॅमिली अँड फ्रेंड्स. आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी खूप खास आहे. आपण सर्वजण इथे मिस्टर अँड मिसेस नांदगावे यांच्या चिमुकल्या परीचा नामकरण सोहळा साजरा करण्यासाठी जमलो आहोत. ऑन द बिहाफ ऑफ नांदगावेस फॅमिली आय वेलकम यू ऑल. प्रेमाचा आणि करूयात. आजच्या या शुभ प्रसंगी आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी पूजनीय भंतीजी इथे उपस्थित आहेत. आपण त्यांचे मनपूर्वक स्वागत करूया. विनंती करते की आपण जे मार्गदर्शन बुद्धवंदना आणि चैतन्य खाली बस. बाळाची मम्मी पप्पा आणि बेबी एंट्री मारणार. हां तेव्हा तर तसंच करायचं आहे. साईड हो मम्मी साईड हो ना. तर अरे मम्मी स्क्रिप्टमध्ये ते नाही आहे आता. बरं असंच बोलू. प्लीज वेलकम द स्टार ऑफ द इव्हनिंग, the cute little baby girl with Mr. and Mrs. Nandgave. Sorry, Nandgave. करून द्या. वंदनाचं हां थांब एक मिनटं. मी सर्वांना विनंती करते की आपण हात जोडून शांत बसावे. आता भंतीजींच्या मार्गदर्शनाखाली बुद्धवंदना आणि परित्राण पाठ होईल. महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना वंदन करून आपण या कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत. सर्वप्रथम तथागत गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून धूप दीप प्रज्वलनाने या कार्यक्रमाची सुरुवात करूया. फुले अर्पण करा. फुले घ्या, थोडेसे बुद्धांना अर्पण करा. वंदना घ्यायची ते नाव नंतर आहे ना, ते पण मीच करायचं आहे. ते वेगळं आहे ना त्याचं. ठीक ठीक. तथागत गौतम बुद्धांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा
ताट बाजूला सरकव. हां त्याच्यातच लावा. एकच लावा. इथेच ठेवा. हां हां. हे दोन नाही बसणार. एकच चांगलं राहील. चिटकून जाईल. मध्यभागी बस. धाग्याची काय आवश्यकता नाही. फक्त मेणबत्ती. लावा एखादी. भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि. बुद्धं नमामि. नमन करा सगळे. स्वाख्यातो सुपटिपन्नो भगवतो सावक संघ संघं नमामि. येन मया कत्त सब अपराध क्षमतु मे भन्ते. द्वितीयंपि तृतीयंपि ओकास वन्दामि भन्ते. द्वारतेन मया कत्त सब अपराध ओकास अहं भन्ते. तिसरनेन सदी पंचशीलं धम्मं याचामि. अनुग्रहं कृत्वा शील देत मे भन्ते. द्वितीयंपि तृतीयंपि ओकास अहं भन्ते. तिसरनेन सदी पंचशीलं धम्मं याचामि. अनुग्रहं कृत्वा शील देत मे भन्ते. या ठिकाणी आपण याचना म्हटली आहे. भन्तेजी आमच्याकडून काही अपराध झाल्यास कृपहं वदामि तं वदेत. आपण म्हणायचं आहे आम भन्ते. यमहं वदामि तं वदेत. यमहं वदामि तं वदेत याचा अर्थ आहे माझ्या पाठीमागे म्हणावे. आपण म्हटलं आम भन्ते म्हणजे होय भन्ते. आता आपण त्रिसरण पंचशील ग्रहण करूया. सर्वांनी एका आवाजात एका सुरामध्ये ग्रहण करायचं आहे. माझ्या पाठीमागे म्हणायचं आहे. सोबत सोबत म्हणायचं नाही. एक एक वाक्य पूर्ण ऐकायचं आहे. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि. तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि.
ततीयम्पि धम्मं शरणं गच्छामि ततीयम्पि संघं शरणं गच्छामि पानातिपाता वीरमणि सिक्खापदं समादयामि आदिनादाना वीरमणि सिक्खापदं समादयामि कामी सुमिचाचारा वीरमणि सिक्खापदं समादयामि मुसावादा वीरमणि सिक्खापदं समादयामि सुरामेरय मज्ज पमादठाना वीरमणि सिक्खापदं समादयामि साधु 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 त्रिसरण पंचशील आपण ग्रहण केला आहे. बुद्ध धम्म संघ या तीन रत्नाला अनुसरण्याची प्रतिज्ञा त्रिसरणाच्या माध्यमातून ग्रहण केली आहे. पंचशील म्हणजे तथागताने सांगितलेले 5 तत्व: हिंसा न करणे, चोरी न करणे, व्याभिचार न करणे, खोटे न बोलणे, मादक पदार्थांचे सेवन न करणे. या पंचतत्वांची, पंचशिलांची शपथ, पंचशिलांची प्रतिज्ञा आपण ग्रहण केली आहे. या पंचशिलाचं पालन आचरण आपल्याला जीवनभर करायचं आहे. या ठिकाणी बाळाच्या नामकरणाच्या निमित्ताने आपण बुद्ध वंदने आणि बुद्ध वंदना, बुद्ध सुत्तांचं पठण, बुद्ध गाथांचं स्मरण, बाबासाहेबांचं स्मरण गाथेच्या माध्यमातून करत आहोत. आपण सर्वांनी आपल्या हृदयाजवळ हात जोडून श्रवण करायचं आहे. सर्वांनी आपल्या हृदयाजवळ हात जोडायचे आहे. वनगंधं गुणुपेतं येतं कुसुमसन्ततिं पूजयामि मुनिन्दस्य सिरिपादसरोरुहे पूजेमि बुद्धं कुसुमेन नेन पुयेन मेदेन लभामि मोक्षं पूपम् इलायति यथा इदं मे कायो तथा याति विनाशभाव घनसारपतितेन दीपेन तमदंसिना तिलोकदीपं सम्भूतं पूजयामि तमोनुदं सुगन्धिकाय वदनं अनन्तगुणगन्धिना बुद्धं धम्म च संघ सुगततनुभवा धातुवो धातुगम्बे लङ्काय जम्बुदीपे तिदसपुरवरे नागलोके चतुपे सभ्ये बुधस्य बिम्बे सकलदश दिशे केसलोमादिधातु वन्दे सभ्येऽपि बुद्धं दशबलतनुजं बोधिचेतियं नमामि वन्दामि चेतियं सब्बठानि सुपटेतिटं शारीरिक धातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा. बुद्धरूपं स्तूपाला वंदन, बुद्ध स्तूपाला वंदन, बुद्धांच्या चैत्याला वंदन, बुद्ध विहाराला वंदन, बुद्ध स्मारकाला वंदन, बुद्धांच्या अवशेषांनी बुद्धांच्या अस्थिला वंदन. सकल बीजं विधुरयानं देवरूपं सुजीव निमलचक्षुगभीरघोषं गौरवन्नं सुकाय अभयचितं निभयकामं सुरतधम्मं सुपेम वीरतरजं सुजननेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि. दिव्यप्रभरत्न तु साधु वरदान तु अद्य कुलभूषण
तू भीमराजा सकल विद्यापती ज्ञान सतसंगती शास्त्र शासनमती बुद्धी तेजा पंकजा नरवरा रक्त स्वजन बुद्धरा भगवंत आमुचा खरा भक्त काजा चवदार संगरी शस्त्र धरिता करी कापला अरी उरी रळिता उजाळीला अगतिका मार्ग साजा राष्ट्र घटना कृती शोभते भारती महामानव बोलती सार्थ संज्ञा शरण बुद्धासमी शरण धम्मासमी शरण संघासमी भीमराजा भीमराजा भीमराजा. महामानव परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी मनुस्मृतीचं दहन केलं, ज्यांनी आम्हाला भारतीय घटनेच्या माध्यमातून जगण्याचे हक्क आणि अधिकार मिळवून दिले, मानवतेचे हक्क आणि अधिकार मिळवून दिले, अशा त्या मानवी हक्क मिळवून देणाऱ्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा गुणगौरव भीमस्मरण भीमस्तुती कवितेतून बाबासाहेबांचा गुणगौरव केलेला आहे. यस मूले निसिन्नो वा सब्बारी विजयक्का पतो सबयुतं सत्ता वन्दितं बोधिपादपं इमे हेते महाबोधि लोकनाथेन पूजिताम् अहं ते नमस्सामि बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते. बोधिराजा नमस्तुते म्हणजे बोधी वृक्षाला वंदन. बोधी म्हणजे ज्ञान, ज्ञानाचा वृक्ष म्हणजे पिंपळाचे झाड. तथागत गौतम बुद्धांना ज्ञानाची प्राप्ती पिंपळाच्या झाडाखाली झाली, म्हणून त्या पिंपळाच्या झाडाला ज्ञानाचा वृक्ष म्हणजे बोधिवृक्ष असे आपण म्हणतो. त्या बोधिवृक्षाचाही मान सन्मान आदर आपण करतो, म्हणून या प्रसंगी बोधिवृक्षालाही नमन केलं आहे, वंदन केलं आहे. इतिपिसो भगवा अर्हंग सम्मा संबुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरीस धम्म सारथी सत्ता देव मनो सानंग बुद्धो भगवाती स्वाखातो भगवता धम्म संदिटिको अकालिको यही पस्सिको ओपनायको पच्चतं वेदितब्बो विहुहीति सुपटिपन्नो भगवतो सावक संगो जिपटिपन्नो भगवतो सावक संग यायपटिपन्नो भगवतो सावक संग सामिचिपटिपन्नो भगवतो सावक संग यदिदं चतारी पुरीस युगानि अट्टपुरीस पुगला येस भगवतो सावक संग आवनीयो पावनीयो दख्खनीयो अंजलिकरणीयो अनुतरं पुयं खेतं लोकसाति मन साधु साधु साधु. तीन रत्नांची वंदना बुद्ध वंदना धम्म वंदना संघ वंदना आपण ग्रहणती तंते संगमंगलमूत म्हणते मना साधू साधू साधू. तथागतांचा उपदेश महामंगल सुत्त आपण ग्रहण केलं. या सुत्तामध्ये तथागत बुद्ध म्हणतात, मूर्खांची संगती करू नये, सुज्ञांची संगती करावी, पूजनीय लोकांचीच पूजा करावी, हेच उत्तम मंगल होय. पतीने पत्नीची सेवा करावी, पत्नीने पतीची सेवा करावी, दोघांनी एकमेकांची सेवा करणे उत्तम मंगल आहे. मुलाबाळांचा सांभाळ करणे उत्तम मंगल आहे. नातेवाईकांचा सांभाळ करणे उत्तम मंगल आहे. आजी आजोबांचा सांभाळ करणे उत्तम मंगल आहे. सासू सासऱ्यांचा सांभाळ करणे उत्तम मंगल आहे. आपले आई वडील, आपले माता पिता ज्यांनी आपल्याला जन्म दिला, ज्यांच्यामुळे आपण या धर्तीवर पैदा झालो, ज्यांच्यामुळे ही दुनिया आपण पाहिली, त्या आई वडिलांची माता पित्यांची सेवा करणे उत्तम. अशोकंग वीरजंग खेमंग एतंग मंगलमूतमंग. तथागत बुद्ध म्हणतात, तुम्हाला खूप यश आले म्हणून अति हुरळून जाऊ नका, अपयश आले म्हणून खचून जाऊ नका, कोणी तुमची स्तुती करत आहे म्हणून जास्त उत्साहित होऊ नका, कोणी तुमची निंदा करत आहे म्हणून नाराज होऊ नका. दोन्ही परिस्थितीमध्ये ज्याचं चित्त कधीच ढळत नाही, जो नेहमी स्थिर असतो, तोच आपले कल्याण करून घेऊ शकतो, असा उपदेश. गच्छन्तु देवतां सद्धम्म मुनिराजस सुगंतु सग्गमोक्कद्द धम्मसवन कालो अयं भदन्ता धम्मसवन कालो अयं भदन्ता धम्मसवन कालो अयं भदन्ता. ये संता संत चित्ता त्रिसरण शरण येथा लोकांतरे वा भूमा भूमाच देवा गुण गण गण व्यापता सब काल येते अहंतु देवावर कनकमय मीरु राजे वसंतु संतो संतो सहंतो मुनिवर वचनं सोत मग्गा समग्गा सब्बेसु चक्रवालेसु यक्खा देवाच ब्रह्मण यम्हि कत्तंग पुय्यंग सब संपत्ति साधकम सबेतु अनुमोदित वा समग्गा शासन रतापमादरहिता वंतु अरखासु विशिषतु शासन पिच लोक
लोकच्च उडडी भवतु सब्बदा शासनपच लोकच्च देवारखंतु सब्बदा संधी सुखी वंतु सभ्ये परिवार ही दिन आणि घासमना वंतु सा साती या देवी राजतु वा चोरतु वा मनसतु वा अग्गितु वा उदाकतु वा पिसाचितु वा खानुगतु वा कनकटतु वा नखततु वा जनपदर्गतो वा असधमतो वा संदिकितो वा सपुरुषतो वा चंड हत्ती समिग गुण कुकर अहिविचिक मनी सप दीप चतरच सुकर मैस यकर साधई नाना भैतो वा नाना रोगतो वा नाना उपद्रवतो वा सवे अर्खंगनंतो मना साधू 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 3 वेळा नमन करावे. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. सर्वांनी शांत बसायचा एक थोडा वेळ. महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध वंदन करतो आणि आपल्या सर्वांना सप्रेम जय भीम. मला जय भीम. आयुष्यमती रमा अमित नांदगावे आणि आयुष्यमान अमित नांदगावे या नांदगावे परिवाराचं जे बाळ आहे या बाळाचा नामकरण या ठिकाणी होणार आहे. नामकरण म्हणजे आपण त्याचं नाव ठेवणार आहोत. बाळाचं नाव काय आहे आपल्याला सगळ्यांना जाणून घेण्याची इच्छा आहे आणि थोड्याच वेळात तो कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे. नाव हे कशासाठी असतं, नावात काय आहे? शेक्सपियर म्हणतात नावात विशेष असं काही नाही. एकदा बघा, कार्य आणि कर्तृत्व महत्त्वाचं असतं, नावात असं काहीच नसतं असं शेक्सपियर म्हणतात. ही एक जुनी गोष्ट आहे. राजा मिलिंद भंते नागसेनाला एक प्रश्न विचारतात गेल्या गेल्या, भंतेजी आपण नागसेन आहात का? तेव्हा भंते नागसेन म्हणतात होय मी नागसेन आहे. तेव्हा राजा मिलिंद म्हणतात की नागसेन कशाला म्हणायचं? नागसेन म्हणजे तुमच्या हातांना नागसेन म्हणायचं का? भंते म्हणतात नाही माझ्या हातांना नागसेन म्हणायचं नाही. मग तुमच्या कानांना नागसेन म्हणायचं का? भंतेजी म्हणतात नाही माझ्या कानाला पण नागसेन म्हणत नाहीत. मग तुमच्या डोळ्यांना नागसेन म्हणायचं का? भंते म्हणतात नाही. मग तुमच्या पायांना नागसेन म्हणायचं का? भंते म्हणतात नाही. मग नागसेन म्हणजे काय? नागसेन आम्ही कोणाला म्हणायचं? तेव्हा भंतेजी राजा मिलिंदाला म्हणतात राजन आपण कोणत्या वाहनाने माझ्यापर्यंत आलात? तेव्हा राजा मिलिंद म्हणतो भंतेजी मी आपल्यापर्यंत रथ या वाहनाने आपल्यापर्यंत आलो, म्हणजे रथाने आलो. भंतेजी म्हणतात तुम्ही ज्या रथाने इथपर्यंत आलात त्या रथाला अनेक साहित्य जोडलेले आहेत, बरोबर? मग तुम्ही मला सांगा त्या जी चाकं आहेत त्या चाकांना आपण रथ म्हणायचं का? राजा मिलिंद म्हणतात नाही चाकांना रथ म्हणत नाही. मग त्याचा समोर जो जू आहे लाकडाचा त्या जूला आपण रथ म्हणायचं का? मिलिंद म्हणतात नाही नाही जुवाला रथ म्हणायचं नाही. मग समोर जे रथाला जी सजावट केलेली आहे त्याला रथ म्हणायचं का? नाही नाही त्याला पण म्हणायचं नाही. मग रथ कशाला म्हणायचं? तेव्हा राजन म्हणतात की ही चाक, हे जू, हे आस, ही सगळी सजावट या सगळ्याला मिळून रथ म्हणतात. रथ हे नाव व्यवहारासाठी दिलेलं आहे. कशासाठी दिलेलं आहे? व्यवहारासाठी. म्हणजे नाव हे कशासाठी असतं? व्यवहारासाठी असतं. नाव हे व्यवहारासाठी असतं. नावात विशेष असं काहीच नसतं असं म्हणतात. त्या काळात भंते नागसेन म्हणायचे आणि आधुनिक काळातले कवी शेक्सपियरसुद्धा म्हणतात नावात असं विशेष काही नसतं. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात नावात पण विशेष काही असतं. काय म्हणतात बाबासाहेब? नावात पण भरपूर काही असतं. कारण 14 ऑक्टोबर 1956च्या अगोदरची नावं आणि 14 ऑक्टोबर 1956च्या नंतरची नावं या नावामध्ये बदल झालेला आहे. जेव्हा आमच्या घरी बाळ जन्माला यायचं, बाळ जन्माला आल्याच्या नंतर आमची आजीबाई नाव बघायला जायची आणि ज्यांच्याकडे नाव बघायला जायची तो माणूस फार हुशार होता आणि तो माणूस आम्हाला हीनतादर्शक नाव सांगायचं.
माझ्या बाळाचं नाव काय ठेवू? बाळ तर शब्द तेव्हा नसेलच, माझ्या पोराचं नाव काय ठेवू? मग ते सांगायचं तुझ्या पोराचं नाव धोंड्या ठेव. काय म्हणायचं? धोंड्या ठेव. मग दुसरा कोणी गेला की ते म्हणायचं माझ्या पोराचं नाव काय ठेवू? ते सांगायचं तुझ्या पोराचं नाव दगड्या ठेव. म्हणजे जेव्हा समोरचा माणूस खालच्या जातीतला आहे हे त्याला अगोदरच माहीत राहायचं, आणि जेव्हा खालच्या जातीतला माणूस गेला की तो नाव सांगायचा दगड्या, धोंड्या, कचऱ्या, कुंड्या असे तो नावं सांगायचा. आणि आमचे लोकंसुद्धा डोळे झाकून त्याचं नाव ठेवायचे. जुन्या काळातली आमची नावं अशीच आहेत, दगड्या, धोंड्या, कचऱ्या, कुंड्या अशी आमची नावं होती. 14 ऑक्टोबर 1956ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा दिली. बाबासाहेब म्हणतात धर्मांतरासोबत तुम्ही नामांतरसुद्धा केलं पाहिजे. आणि मग आमची नावं आता बदलली. आमची नावं आता सिद्धार्थ आहेत, आमचं नाव आता अशोक आहे, आमच्या मुलीचं नाव अलका आहे. अशी सुंदर सुंदर नावं आता बनलेली आहेत. म्हणून बाबासाहेब म्हणतात हीनतादर्शक नावं जुन्या काळात ते लोक सांगायचे, म्हणजे जातीवरून तुमचं नाव सांगायचे. आपण जात खालची आहे आणि नाव पण खालचं असं नाही ठेवायचं. तुमची नाव पाहून तुमची जात लक्षात आली नाही पाहिजे. म्हणजे तुमचं राहणीमान उच्च आहे, तुमचं शिक्षण उच्च आहे, राहणीमान उच्च आहे, तेव्हा तुमचं नाव पण उच्चच असलं पाहिजे. आणि भारतीय संविधानाच्या माध्यमातून तर पूर्णतः समानता आलेली आहे, अस्पृश्यता तर पूर्ण नष्ट झालेली आहे. आम्हाला आमचं नाव ठेवण्याचा अधिकार आहे. आता आम्हाला कोणाकडे नाव बघण्याची काही गरज नाही. आमची नावं आता आम्हीच ठेवतो, आम्ही ठेवतो. आम्हाला नावं बघण्याची आवश्यकता नाही. कोणाकोणाला जन्माचं नाव वेगळं असतं, TCवरचं नाव वेगळं असतं, बाकी वेगळेच म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची नावं असतात. ही दुनिया अशी आहे, चांगलं नाव ठेवलं तरी त्याला चांगल्या नावानं बोलत नाही. छानपैकी जुन्या काळामध्ये म्हणजे तुकाराम असं नाव ठेवलं जायचं, पण लोक त्याला तुक्या म्हणायचे. सखाराम नाव ठेवलं जायचं, लोक त्याला सखाराम नाही म्हणजे सख्या म्हणायचे. जेव्हा एखाद्या मुलीचं नाव अलका ठेवलं जायचं, लोक तिला अलका नाही म्हणायचे, अलकी म्हणायचे. एखाद्या मुलीचं नाव आम्रपाली ठेवलं तर लोक तिला आम्रपाली नाही म्हणायचे, आम्री म्हणायचे. अशा प्रकारे समाजात त्या नावाचा म्हणजे विटंबना केली जायची. पण आता आम्ही सुशिक्षित समाजात राहत असल्यामुळं आमचं राहणीमान उच्च झालं. म्हणजे VIP राहणं, VIP बोलणं, VIP खाणं हे सगळं काही बाबासाहेबांमुळे झालेलं आहे. आमचे स्वप्नसुद्धा बदलले आहेत, आमचं राहणीमानसुद्धा बदललेलं आहे आणि आमची नावंसुद्धा आता बदलली आहेत. तर या बाळाचं नाव, या नांदगावे परिवारातल्या बाळाचं नाव या ठिकाणी थोड्याच वेळात ते जाहीर केलं जाणार आहे. तेव्हा ह्या बाळाची जडणघडण कशी होईल आणि त्या जडणघडणीमधून बाळावर कसे संस्कार करावेत किंवा कसे संस्कार केले पाहिजे, कोणाचा आदर्श घेतला पाहिजे, या बाबतीत थोडक्यात वेळात मी या ठिकाणी सांगणार आहे. कारण बाहेर पाऊस चालू झालेला आहे आणि वेळ पण झालेला आहे. सब देवता सबबुधानुभावेन सदा स्वन्ति भवन्तु ते भवतु सबमङ्गलं रक्षन्तु सबदेवता सबधम्मानुभावेन सदा स्वन्ति भवन्तु ते भवतु सबमङ्गलं रक्षन्तु सबदेवता सबसंघानुभाव. 3 वेळा नमन करा. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. तथागत गौतम बुद्धांचा, सम्राट अशोकांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, बौद्ध धम्माचा, भिक्खू संघाचा, भारत देशाचा, भारतीय संविधानाचा. जय भीम, नमो बुद्धाय. बालकाच्या आईवडिलाकडून या ठिकाणी चिवरदान होईल. त्यानंतर नामकरणाचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे. सर्वांनी हा कार्यक्रम पाहायचा आहे. हे का
समोर या असं. एक ताट तुम्ही घ्या, एक चिवरचं हे घ्या. हां खाली ठेवा. नाही नाही, हे यांना द्या, हे तुम्ही घ्या. काढून घ्या ना ते. खाली बसा. हा चिवर, हां चिवर काढ, ते ठेवा. चिवर काढा. हातामध्ये धरा. फोटो येतं व्यवस्थित. तुम्ही मागे व्हा, तुम्ही समोर आहे. ठीक आहे. हे खाली ठेवून दान. हे कापा परिवाराकडून फळदान, चिवरदान, आर्थिक दान देण्यात येत आहे. कृपया दानाचा स्वीकार करावा ही नम्र विनंती. साधू साधू साधू. ठीक आहे. फळे खाली ठेवा. या नांदगावे परिवाराकडून बाळाच्या नामकरणाच्या निमित्ताने फळदान, चिवरदान, आर्थिक दान झालेलं आहे. या दानाचा स्वीकार करत आहे. दानंद दंतु सद्याय शीलं रकंतु सब्बदा भावना भीरतावंतु गच्छन्तु देवतागता सब्बे बुद्धा बलवत्ता पच्चकाना जयंबलम अर्हंतानाच ते जनरक वंदामि सब्ब स्वाकाशटाच भूमट्टा देवा नागा महिंदिका पुय्यंतना मोदितो चिर रक्कंतु बुद्ध शासना चिर रक्कंतु धम्म देसना चिर रक्कंतु संघ परिंती. म्हणा साधू साधू साधू. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. सुखी हो, मंगल हो, कल्याण. नाही जाऊ दे, थांब. बोलू मी. साईड बस बोल. ओके. आता मी 5 सभासदांना विनंती करते की त्यांनी समोर यावे. मुलीच्या बाळाच्या मुलीला तिची आणि बाळाची ओवाळणी करावी आणि तिची ओटी भरावी. एक मिनिट. पाळण्याचे 5 फेरे कसे मारतील? ते साईडला तू अनाऊन्स कर. बरं स्टेप बाय स्टेप. बरं चालते. मामी त्याला पहिलं कोण करणार आहे? हां गिफ्ट्स कुठे ठेवायचे आहेत? थांब आपण नंतर देऊ त्यांना. गिफ्ट्सची सेरेमनी अलग आहे. डोंट गिव्ह गिफ्ट्स ना. तर तुम्ही माने बनणार आहात. इथेच सगळं टपकतील बाई. टेक माय पिक. कसं घेशील? ओके. फाईन. नेवर माइंड. हो. बकवास आले.
आई बाळाची एक मिनिट हे ए मॅडम तिकडे जा कोणाचा दुसऱ्यांना पाहिजे एका ऐकून तुम्ही टाका एका ऐकून मी घेते हां चालेल तुम्ही इथं थांबा मी थांबतो थांब नाही तुम्हाला नाही सध्या नको नको ये या बाजूने हां इथं रमा घ्या आणि भिवा द्या भिवा द्या हां वरून खालून त्याला लागेल हो ना खूप हे भीती वाटते नको नको दे रमा हां दे भिवा द्या ओ भिवा घ्या भिवा घ्या भीम घ्या ओले 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 किती वेळा रमा घ्या रमा घ्या सांगू आपले दागिने तिला लागत आहेत ओले बाबा रमा बस झालं तीनदा बस झालं तिला फुलं लागेल घे कड्यावर घे थोडंसं जावर घे हा पाण्यात टाक टाक 2 मिनिटं टाक झोपत राहते का ओ काणे काणे कुर्र म्हणा गात्या काणे काणे कुर्र काणे काणे कुर्र काणे काणे कुर्र हा आशो म्हण ग नाव ठेवणार आत्या बाळाचं लागले
राहू दे 2 मिनिटं राहू दे थोडं 2 मिनिटं राहू दे तिला माहीत आला तो परत. आशू आशू खाऊ नाही दिला ना उपाशी ठेवलाय उपाशी ठेवलाय हा इकडून या पाठीमागून इकडून या नंतर कसं कळतंय 2-3 महिन्याच्या बाळाला? बघा ना पकडायचं बघा ना ते तिच्या मम्मीने शिकवलं तिला मम्मीचं दूध नाही आहे हो तिला पकडायचं कसं हां कळतंय? त्यांनी शिकवलं तिला हसली ग किती भूक लागली जो बाळा जो रे हळूहळू करायचं तुम्ही बोलून द्या ना कानामध्ये हां हां हो ते तिने हो काने कळलं असं ते कळू दे कधी कधी उशिरा येते अरे भूक लागली इतकं छान शिकवलंय हातात बॉटल घेऊन वगैरे आता मस्त आवाज काढला होता त्याने बस ठेवायचा का बस का अजून थोडंसं आहे बाकी हां साईड अंग पप्पा फोटो हां काढू ओढून हां काढ कसं ओढावा हो ना पिल्लू काण्या खूप या साईडने घेऊन धपाटे काण्या करू हाय चला टाळ्या वाजवा इशिका हां हां हे इथे घेणार का इथे घ्यायचं झाकण कुठे तो तुम्हाला इथे करायचं की इथे करायचं Please give a big round of applause. इशिका आवडलं का तिला घ्यायचं गुब्बारे आणि पान घुगरे आणि पान चला काका आजोबा या आता या
इकडे फिरा, इकडे इकडे दोन करा, इकडे अमित माझ्याकडे तर त्याला हां